आताचे असलेले खासदार सुद्धा गेले 7 वर्ष केंद्रामध्ये खासदार आहेत. आपण बघतोय यावेळेस तर त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी यावेळेस जर का खासदार म्हणून निवडून आलो तर पूर्णपणे खेड तालुका आणि शिरूर लोकसभेमध्ये जे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये रेल्वेचा देखील फार महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाकडे मी प्रकर्षाने लक्ष देईल आणि तो प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. मात्र फार खेद व्यक्त करावा लागतोय की आता आपल्याला असलेले जे खासदार आहेत यांचं खरंच आपल्या शिरूर लोकसभेकडे थोडं सुद्धा लक्ष नाही. कधीतरी ते उजवतात कुठल्या तरी सिरियलमध्ये ते दिसतात त्यांना बोलू नका बोललं पाहिजे. हा प्रश्न खासदारांनी सोडवायचा हा प्रश्न खासदारांनी सोडवायचा हा प्रश्न खासदारांनी सोडवायचा. एक मिनिट जरा बाकीच्या ऐका जरा ऐका जरा 2 मिनिटं ऐका 2 मिनिटं ऐका जरा प्रियताई तुम्ही प्रियताई पवार तुम्ही जरा ऐका ना आणि बाकीचं बोलू नका सांगायचं आपल्याला आता ऐका. कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे हे सर्वपक्षीय आंदोलन आहे. कृपया हा रेल्वे मार्ग सरळ झाला पाहिजे. आपल्या भावना योग्य आहेत याच भावना आपण या ठिकाणी मांडाव्यात. या ठिकाणी आपण पाहिलं सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत त्यामुळं कुठल्याही पक्षाचा उल्लेख न करता कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या रेल्वे प्रकल्पाविषयी व्यक्त कराव्यात जेणेकरून आपापसात आपले मुद्दे वाढणार नाही. मित्रांनो मला कुणालाही दुखवायचं नाहीये. खरी जी परिस्थिती आहे ती सांगणं फार गरजेचं आहे. आपला प्रश्न कोण मांडणार आहे त्याच माणसाने आपला प्रश्न मांडला पाहिजे ही माझी कार्यकर्त्यांची विनंती आहे. पुन्हा एकदा या सगळ्या आंदोलनाला मी माझ्या पक्षाच्या वतीने देखील या ठिकाणी पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो. तसं पाहिलं गेलं तर चाकण आंबेगाव मनसर संगमनेर या सगळ्या भागातले खासदार आणि आमदार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे असो किंवा कुठले असो या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाला आमचा विरोध नाही. फक्त आमचं म्हणणं असं आहे ज्या व्यक्तीने खरं म्हणजे प्रश्न मांडले पाहिजे त्यांनी मांडव. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.